की विनोदी नाटक जोडीचा मामला, ब्लॅक अँड व्हाईट कुटुंबाची सप्तरंगी गोष्ट. जगदाळे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. समद्या गावाच्या वतीनं तुळशीचं रोप देऊन आपण त्यांचं स्वागत करू. हे घ्या रे रोप घ्या. स्वागत गीत वाजव. गुन्या गोविंदानं आनंदानं राहतात आमच्याकडे सगळे. आणि साहेब बघा म्हणजे गंमत, आज तुम्ही यायला आणि आमच्या गावचा सौजन्य सप्ताह सुरू व्हायला एकच गाठ पडलेली आहे. सौजन्य सप्ताह आजपासूनच दर 6 महिन्यांनी पाळतो बरं का आम्ही सौजन्य सप्ताह. चांगलंय चांगलंय चांगलंय. बरं साहेब तुम्हाला काही बोलायचं का आमच्या लोकांशी? साहेबांचं भाषण आहे. साहेब चिडतील. नाही म्हणजे नमस्कार. मी मोहिनीराज जगदाळे. मी विप्लवबाई वागचौरे. मी वासंती वागचौरे. मी त्र्यंबक बाटे. मी माणिकलाल झवेरी. साहेब वागचौरे. कसं वाटलं आमचं गाव? एकदम मस्त. बरं अण्णासाहेब, आपण प्राथमिक माहिती भरून घेऊया फॉर्म मध्ये. घेऊया. मी डोंगराकडच्या मोरांच्या वाडीत जाऊन आलो. मला सांगा कधीपासून चाललंय हे सगळं? मोऱ्यांची वाडी म्हणजे त्र्यंबकचं घर तिथंच राहतात ते साहेब. म्हणजे कधीपासून चालू आहे? मला काय माहित अण्णा, तू शिकेला दुसरीची सोबत म्हणून शहरात काढलं तू गेला. माझी तर सनीला पुढे शिकवायची ऐकत बी नव्हती. ओ कुजबूज, काय कधीपासून चाललंय? तसं वर्ष 1.5 वर्ष झालं त्यांना जाऊन. त्याच्यानंतरच असेल. एवढं? हो, विषय तर खूप मोठा म्हणे. काय या बांधावरचं पाणी त्या बांधावर जाते रोज. म्हणून तर वाढला मुद्दा. काय रे? तेच तर आम्हाला पण समजलं नाही ना एवढ्या दिवसात. आणि आता समजवतोय कालपासनं तर ऐकतील तर शपथ. अहो, एवढा जुना विषय इतक्यात कसा कोण ऐकेल? आणि मी बोलले त्यांच्यासोबत. मला नाही वाटत त्यात त्यांची काय चूक असेल. तुम्ही बोललात? हो. तुम्हाला कुठं गाठलं त्यांनी? त्र्यंबकरावांच्या घरी. तिथंच तर भेटलो आम्ही. काय रे? त्या दोघी तिथं काय करतो त्या? कोण दोघी? गायत्री आणि तन्वी. विषय बदलू नकोस. नाही, त्या दोघी तिकडे नव्हत्या. तोंड हलवता कसा बोलतोयस रे? हो अण्णासाहेब. तुम्ही थांबव. तोंड हलवता कसा बोलतोय? ओ अण्णासाहेब, मी बोलतोय तोंड हलवून. गायत्री आणि तन्वी नव्हत्या तिथे. मोरेच्या भावकीच्या वादाबद्दल बोलतोय मी. मोरे. मोरे मोरे. हो, त्यांचं दोन्ही बांधावर पाणी जातंय की नाही? एवढ्या वर्षाचं भांडण. त्यांचा मुक्तीच्या फॉर्म मध्ये गावले जुने वादविवाद कसे मिटवले याबद्दल लिहायचंय. याबद्दल लिहायचंय. तुम्हाला काय वाटलं? कशाबद्दल बोलतोय मी? चहा पाचते मला. माहिती पाहिजे का? जाऊ. पाहिजे ना. पाहिजे. सांग, तुला काय माहिती? कशाबद्दल? अरे तो विषय गायत्रीचा. तिचं काय? अरे तन्वी गायत्री. मग अरे त्यांचं काय? अरे तुला प्रश्न विचारून तू उत्तर देऊन एका उत्तराचे 20 रुपये घेणार ना? तूच किती प्रश्न विचारतोय? माझे 100 रुपये झाले दे. नमस्कार, मी चैतन्य कुलकर्णी. जोडीचा मामला या नाटकाचा लेखक. जोडीचा मामला हे नाटक नुसतंच तरुणांचं आहे, नव्या मुलांचं, नव्या विचारांचं आहे. अशासाठी म्हणून प्रेक्षकांनी येऊन त्याला दाद द्यावी असा आग्रह नाही आहे. या नाटकामध्ये काही विशेष विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. जो विषय खरं सांगायचं तर आपल्याला माहिती आहे, आपण वेगवेगळ्या समाज माध्यमांमधून या विषयावरती चर्चा पण ऐकली आहे, केली आहे. घरामध्ये एखादा मोठा प्रश्न पडला, जो प्रश्न कदाचित वर्षानुवर्ष चालू असलेल्या एखाद्या कुटुंब संस्थेवर, लग्न संस्थेवरती घाला आणू शकेल, तेव्हा घरातली मंडळी, नातेवाईक मंडळी, आजूबाजूची मंडळी, त्यांच्यावरती काय नक्की परिस्थिती येईल, त्यांना काय बघावं लागेल, ह्या सगळ्यावरती भाष्य करणारा असा हा विषय आहे. 13 नवीन चेहरे आहेत, लेखक नवीन, दिग्दर्शक नवीन आहे. आलं काय गावात मुली काय आजारी पडल्यात? अज्ञा या अशा अडाणी आणि अज्ञानी माणसांच्या डोक्यात
ज्ञानाचा प्रकाश टाकायला मी असतोच जनार्दन मी सुद्धा उर्फ जॅकी सगळी माहिती देणार ते एक वाक्य बोललो की 20 रुपये घेणार दिले. आता बघा अण्णा तुम्ही समजे ज्या आयुष्यात कोरी पाटी आहे पार्टी नाही पळा आहे. अज्ञान हा पाटी नाही फळाय मिळेल अरे फळाय बेस्टच काम झालं ना. आता मी काय करतो फळ्यावरच गोष्टी लिहून दाखवतो म्हणजे तुम्हाला हा समजा विषय समजेल एकदम सगळ्यांना दिसत तिकडे. हा तिकड समजायला नीट दिसलं पाहिजे नीट लक्ष देऊन बघा. जोडीचा मामला हे आमचं 2 अंकीचे नाटक आहे. त्या नाटकाचा मी दिग्दर्शकही आहे आणि त्याचबरोबर दृष्टी या संस्थेच्या अंतर्गत मी याची निर्मिती पण केली. माझ्याबरोबर राहुल भंडारे सर आहेत. त्यांचं अद्वैत थिएटर्स गेली 20 वर्ष ते या नाट्यसृष्टीत काम करतात आणि त्यांच्याबरोबर मिळून आम्ही हे आता जोडीचा मामला हे नाटक उभं केलं. याचे लेखक आहेत चैतन्य कुलकर्णी आणि त्यांनी ज्या नाटकाला संगीत दिलं. पण एक दिग्दर्शक म्हणून मला हे नक्की सांगावं असं वाटतं की ज्या दिवशी चैतन्य कुलकर्णी या लेखकाने मला हे नाटकाची गोष्ट ऐकवली तेव्हाच ठरलं होतं की हे नाटक आपण व्यावसायिक रंगभूमीवर घेऊन आलं पाहिजे. 13 पात्रांना घेऊन हे नाटक केलं पाहिजे. हा विषय आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. रंगमंचावर येऊन ते नाटक सादर करतो आणि आता त्याला प्रेक्षकांचा प्रतिसादही मिळायला लागला. जोडीचा मामला आणि त्यामध्ये नक्की कोण कोणाच्या गळ्यात हार टाकतंय आणि तो हार टाकत असताना नक्की घरातल्या लोकांचं काय होत असतं या दोन्ही बाजू मांडल्या गेल्या ह्या नाटकातून. गडबड खटखट मच मच लगबत हरकत हरकत सरसर लगबत ब्लॅक अँड व्हाईट कुटुंबाची सप्तरंगी गोष्ट जोडीचा मामला छन छन खस खस छुम छुम लगबत दणकट